मित्रांनो, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुण्यातील 136.8 किलोमीटर लांबीच्या बाह्य रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया जलद करण्यासाठी राज्य सरकारकडे आणखी 6,000 कोटी रुपयांची मागणी केली आहे. पुण्यातील बाह्य रिंगरोड पूर्व आणि पश्चिम अशा 2 भागात विभागला असून आता या दोन्ही भागात बांधकामाचे टप्पेही तयार करण्यात आले आहे. पुणे सातारा महामार्गावरील यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील उर्से ते शिवरे हा 74.8 किलोमीटरचा भाग हा पूर्व रिंगरोडचा भाग आहे. या पूर्व रिंगरोड भागात शिवरे ते उर्से परतीचा 65.45 किलोमीटरचा वर्तुळाकार रस्ता पश्चिम रिंगरोडचा भाग आहे. प्रकल्पाच्या पश्चिमेकडील टप्प्यासाठी आवश्यक असलेली सुमारे 70% जमीन संपादित केली गेली आहे. तर आता पूर्वेकडील भागात भूसंपादनाला गती मिळाली असून मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यांमधील 46 गावातील जमिनीचे दर निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये सध्या मावळ तालुक्यातील वडगाव, कातवी, वराळे, आंबी, आकुर्डी, माणोलीतर्फ चाकण या 6 गावांमधून हा रिंगरोड जाणार असून 73.61 हेक्टर जमिनीचे दर निश्चित करण्यात आले आहे. या गावांतील जमीनदारांना भूसंपादनापोटी तब्बल 883 कोटी 55 लाख रुपयांचा मोबदला निश्चित करण्यात आला आहे. आता या गावातील बाधित झालेल्या जमीनदारांना भूसंपादन नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जे शेतकरी मुद्दीत संमती देतील त्यांना 25% अधिक मोबदला मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सांगितले आहे. मित्रांनो, बांधकामाला लवकरच होणार सुरुवात असून फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. याआधी या रिंग रोडचे भूमिपूजन करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रशासनाने टेंडर प्रक्रियाही सुरू केली आहे. याबाबत MSRDCचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी सांगितले की पूर्व आणि पश्चिम भागातील रिंगरोडच्या कामासाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदा भरण्यासाठी 1 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दाखल झालेल्या निविदा 4 मार्च रोजी उघडण्यात येणार आहे. मित्रांनो, कसा असणार हा रिंगरोड बघूया. या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेसाठी राज्य सरकारने 11,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. निधीच्या वितरणानुसार 9 टप्प्यात बांधकाम होणार आहे. ही रक्कम टप्प्याटप्प्याने जिल्हा प्रशासनाला दिली जात आहे. प्रस्तावित रिंगरोड 15,857 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यापासून 30 महिन्यात तो पूर्ण होणे अपेक्षित आहे. म्हणजेच संपूर्ण प्रकल्प मे 2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. रिंगरोड लगत 9हून अधिक राष्ट्रीय महामार्ग आणि एक द्रुतगती मार्ग आहे. 120 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहनांसाठी डिझाईन केलेला हा नवीन रस्ता 83 गावातून जाणार आहे. यामध्ये 8 बोगदे, 3 छोटे पूल, 2 मोठे पूल आणि खडकवासला धरणाच्या वॉटरवरून अर्धा किलोमीटर लांबीचा मोठा पूल अशी कामे होणार असून 5 पॅकेज करण्यात आले आहे. मित्रांनो, या बांधकामाचे टप्पे कसे असणार आहे बघूया. पश्चिम रिंगरोड टप्प्यात पहिला टप्पा 14 किलोमीटर, दुसरा टप्पा 20 किलोमीटर, तिसरा टप्पा 14 किलोमीटर, चौथा टप्पा 7.50 किलोमीटर, पाचवा टप्पा 9.30 किलोमीटर. पूर्व रिंगरोड टप्प्यात पहिला टप्पा 11.85 किलोमीटर, दुसरा टप्पा 13.80 किलोमीटर, तिसरा टप्पा 21.20 किलोमीटर, चौथा टप्पा 24.50 किलोमीटर असा असणार आहे हा रिंग रोड. तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.